राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला. ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस. आता आपला पठार भागात. संपर्क 95 95 65 48 75. आत्ताची सर्वात मोठी बातमी घारगाव येथून येते. घारगावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताडी अड्ड्यावर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे घारगाव पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर ही कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे केमिकल युक्त ताडी विक्री केली जात असलेल्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभागाच्या पथकाने मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी 10:30 सुमारास अचानक धाड टाकली. पथकाने केमिकल युक्त ताडीचा मोठा साठा जप्त करून जागेवर नष्ट केला. घारगाव परिसरातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत फिटनेस क्लबच्या पाठीमागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये अनेक वर्षापासून हा केमिकल युक्त ताडी विक्रीचा काळा धंदा सुनीता शेखया गुत्तेदार राजरोसपणे चालवत आहे. मंगळवारी सकाळी संगमनेर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर, उपनिरीक्षक गोकुळ नायकवाडे, महिला जवान स्वाती फटांगरे, सरस्वती वराड, जवान दत्ता खाडे, विपुल करपे यांनी छापा टाकला. या छाप्यात 220 लिटरची केमिकल युक्त ताडी जागेवर हस्तगत करत नष्ट करण्यात आली आहे. यापूर्वी घारगावच्या नोव्हेंबर 2025 ग्रामसभेत अनधिकृत ताडी विक्री केंद्र व गावठी दारू विक्री केंद्र व अड्डे तसेच इतर अवैध व्यवसाय बंद करण्याबाबतचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संगमनेर पथकाने डिसेंबर 2025 या महिन्यामध्ये याच अड्ड्यावर छापा टाकत 3020 रुपयांचा मुद्देमाल जागेवर हस्तगत करत नष्ट करण्यात आला होता. या दरम्यान घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या जेवणावळीच्या हॉटेलच्या नावाखाली देशी विदेशी बनावटीची सर्रास दारू विक्री केली जाते. राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला, पानटपरी, किराणा दुकान, हॉटेल्सवरती विक्री केला जातो. बोटा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, गांजा विक्री केला जातो. यामुळे अनेक नागरिकांना दुर्धर आजार जडले गेले आहे, तर काहींचे संसार उद्ध्वस्त झाले. या धंद्यांवर कारवाई करणार कोण, असा गंभीर सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. या दरम्यान सुनीता शेखया गुत्तेदार, वय 44 वर्ष, राहणार घारगाव, यांचे घारगाव परिसरातील विविध गावांमध्ये ताडी विक्रीचे व्यवसाय सुरू आहेत. सदर आरोपी विरुद्ध मागील वर्षभरात 4 गुन्हे दाखल असून उपविभागीय दंडाधिकारी संगमनेर यांच्याकडे आरोपी विरुद्ध 1 लाख रुपयांचे बंधपत्र घेण्यात आले होते. मात्र पुन्हा याच धंद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाई करण्यास भाग पडते, हे दुर्दैवी आहे. संबंधित आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करून मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, घारगाव. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.